नमस्ते. आपण म्हटल्याप्रमाणे आपण थोडंसं डिओ स्टार्टरच्या रिलेबद्दल आता आपण अंतर्गत कार्य कसं चालतं या संदर्भात अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. अंतर्गत म्हणजे नेमकं काय सिस्टीम काय आहे, आपण पूर्ण हा रिले जो आहे तो खोललेला आहे या पद्धतीनं. तर बघा इथं एक दोन तीन कॉइल्स आहेत आणि आपला जो इनपुटचा जो RYB सप्लाय जो पडतोय इथं पडतोय आणि आउटपुटला तो असा पुढं सरकतोय. तर मला सांगायचं हे आहे, तर या तीन ज्या थर्मल कॉईल आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या काम करतात आणि त्या कशा पद्धतीनं काम करतात त्या आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. म्हणजे आता बघा, त्या पहिल्यांदा इथं मी सेटिंगकडे घेऊन जातो तुम्हाला. 6, 8, 10 म्हणजे 6, 8, 10 नेमकं काय आहे तर 6 अँपिअर, 8 अँपिअर आणि 10 अँपिअर करंट हा रिले कंट्रोल करणार आहे. याचा अर्थ समजा 6 अँपिअरच्या पुढे करंट गेला तर हा ट्रिप झाला पाहिजे, किंवा 8च्या पुढे जायला लागला, आपण 8वर सेटिंग लावलं आणि 8च्या पुढे जायला लागल्यानंतर हा ट्रिप होणं गरजेचं आहे, किंवा 10वर लागल्यानंतर 10च्या पुढं करंट गेला मोटरीचा, 10 नंतर 11, 12 काय असेल तो, तर हा ट्रिप झाला पाहिजे. हा त्या पाठीमागं उद्देश आहे. आणि बघा इथं क्लोज जरासं घ्या. इथं बघा या 1, 2, 3 कॉइल्स आहेत. आता थर्मल कॉइल्स काय काम करतात तर ज्या वेळेला इथून सप्लाय मोटरीला इथून जाणार पुढून, त्यावेळेला नेमकं काय होतं, सिंगल फेजिंग झालं किंवा ओव्हरलोड झाला तर साहजिकच आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर 5 HP मोटर आहे, तिचा लोड करंट आहे 7.5 अँपिअर आणि आपण सेटिंग लावलेली आहे 7.5ला उदाहरणार्थ इथं, म्हणजे 8च्या थोडंसं अलीकडे ठेवलेला आहे. आता झालं काय, थोडक्यात सिंगल फेजिंग झाल्यानंतर करंट वाढायला लागतोय, तो साधारण 9-10च्या पुढं चालला तर यातील थर्मल कॉईल हीट व्हायला चालू होते. हीट झाल्यानंतर काय होतं ते बघा, जरा क्लोज घ्या. हे बघा, ही समजा ही RYB आर फेज आहे, आर फेज हीट व्हायला लागले. आता तुमचं लक्ष जे आहे ते इथं ठेवा. आहे बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा ऑन आहे आणि हा ऑफ आहे. आता रिले ट्रिप होतोय म्हणजे काय, किंवा मोटर कशी बंद पडणार ते आता समजावून घेऊया. आता हा थर्मल जो कॉईल आहे तो हीट व्हायला चालू होतो. हीट झाल्यानंतर तो असा पुढं सरकतोय, इकडे पुढं सरकतोय. बघा हा जो नॉब आहे तो या पॉईंटला ढकलणार आहे आणि ढकलल्यानंतर हा जो कॉन्टॅक्टर असा आहे तो ऑफ होणार आहे. आता बघा मी थोडासा पुश करतो पुढं, बारकाईनं या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही. बघा हे बघा, हा आता ट्रिप झाला. आता हा रिसेट केल्याशिवाय परत मूळ त्या जागी जाणार नाही. म्हणजे बघा मी रिसेट करतो, ऑन पोझिशनला परत हा कॉन्टॅक्ट गेला. तर आता समजा बी फेज आहे, बी फेज हीट व्हायला लागलेली आहे, ओव्हरलोड झाला आहे किंवा करंट जास्त व्हायला लागला आहे, व्होल्टेज डाऊन झालं आणि करंट वाढला धरून चला, तर मोटर बंद पडायला पाहिजे. मग ही थर्मल कॉईल परत आहे तशी समजा गरम व्हायला लागले, हीट व्हायला लागले, कारण आपण समजा सेटिंग आहे 8च्या पाठीमागे आणि करंट चालला आहे 10 अँपिअरपर्यंत. त्यावेळेला ही कॉइल्स हीट व्हायला चालू होते आणि हीट झाल्यानंतर इकडं पुढं सरकते. पुढं सरकल्यानंतर हा नॉब पुढे जाईल आणि अशी सिस्टीम अंतर्गत आहे की हा नॉब जो आहे तो म्हणजे इथं स्विच जो आहे तो ऑफ होईल. परत एकदा दाखवतो. हे बघा, समजून चला की ही कॉईल आता काम करायला लागले आणि पुढे सरकते आहे. हे बघा, हा झाला ऑफ पॉईंट. परत रिसेट केल्याशिवाय स्टार्टर ऑन होणार नाही. रिसेट करूया. या पद्धतीनं ह्या रिलेचं कार्य कशा पद्धतीने चालतं आहे मी थोडक्यात सांगितलेलं आहे. ओके, धन्यवाद.